पाणी पुरवठा व ड्रेनेज समस्यांवर झोन क्रमांक 6 मध्ये आढावा बैठक घेण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 6 येथे प्रभाग क्रमांक 22, 23 व 6 मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी पुरवठा व ड्रेनेज समस्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। सदर बैठक माननीय उपमहापौर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीत उपमहापौरांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना देत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले। विशेषतः नाल्यांची नियमित व वेळेत साफसफाई करण्यावर भर देण्यात आला। तसेच झोन क्रमांक 6 मधील ज्युनियर इंजिनियर यांना सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले। नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी नाल्यांची तातडीने साफसफाई करून योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले। पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यावरही उपमहापौरांनी विशेष भर दिला। या बैठकीस प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेवक गणेशदादा वाणकर, सत्यजित वाघमोडे, किसनभाऊ जाधव, नगरसेविका चैताली गायकवाड, भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष महेश देवकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपम आयुक्त यादव मॅडम, पाणीपुरवठा अधिकारी चौबे साहेब, ड्रेनेज विभाग अधिकारी रामचंद्र पेंटर, झोनल अधिकारी पानगल साहेब तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त आज 6 नंबर झोन येथे प्रभाग क्रमांक 23, 22 आणि 6 या संदर्भात बैठक झाली आहे। नवीन पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन संदर्भात बैठक झाली आहे। सर्व नगरसेवक आपल्या प्रभागाचे उपस्थित होते आणि सरांनी बैठकीचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये अनेक नगरसेवकांनी त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत आणि पुढील अशी बैठक ही पुढे पण होईल आणि त्यामध्ये ज्या झालेल्या बैठकीचा जे झाले ते बैठकीचा विषय आणखीन त्यांनी आम्हाला माहिती सांगावी, आम्ही ही इच्छा त्यांच्या पुढे व्यक्त केलेली आहे आणि दर महिन्याला अशी बैठक होणं गरजेचं आहे। आज विभागीय कार्यालय क्रमांक 6 मध्ये सोलापूर शहराचे उपमहापौर आदरणीय ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभाग क्रमांक 6, 22 आणि 23 यामधील सर्व नगरसेवक, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय कारंजे साहेब, आरोग्य अभियंता, मुख्य अभियंता चौबे साहेब, पेंटर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगली महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये सर्व नूतन नगरसेवक नगरसेविकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची ओळख करून देण्यात आली आणि प्रत्येकाची जबाबदारी काय आहे ही त्यांच्या समोर सांगण्यात आलं। आजच्या बैठकीमध्ये आधीची कामं काय काय प्रलंबित आहेत, येणाऱ्या काळामध्ये कोणती प्रस्तावित आहेत आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली। नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये असलेल्या अडचणी या संबंधित अधिकाऱ्यांसमेत मांडल्या, अधिकाऱ्यांनी त्यांचं निराकरण केलं आणि व्यवस्थित माहिती दिली की कोणत्या पद्धतीने आपण प्रभागामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने नागरिकांची कामे करावीत। सखोल अशी चर्चा झाली, काही कामे नव्यानं सुचवण्यात आलेली आहेत। चांगल्या पद्धतीने आजची बैठक पार पडली। उपस्थितीमध्ये आज सकारात्मक पद्धतीनं या ठिकाणी चर्चा झाली। कालच सोलापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये सर्वात मोठी योजना सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भातली भारतीय जनता पार्टीनं सोलापूरकरांना जे अभिवचन दिलं होतं ते अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे सक्षम असे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब असतील, शहर मध्यचे युवा तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा असतील, शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख मालक असतील, दक्षिणचे सुभाष बापू देशमुख असतील आणि भारतीय जनता पार्टीनं जे निवडणुकीपूर्वी सोलापूर शहरवासियांना अभिवचन जे दिलं होतं पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नियमित आणि दररोज पाणी पुरवठा करतो म्हणून, काल सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व सन्मान्य महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला एकमताने संमती दिलं
त्याच्याच अनुषंगाने तातडीनं माननीय आयुक्त साहेबांनी, ओंबासे साहेबांनी आज या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बैठक आयोजित केली. पीएचई विभागाचा देखील ड्रेनेज विषय हा देखील या ठिकाणी अंतर्भूत होता. या दोन्ही विषयामध्ये सन्माननीय तिन्ही या झोनचे प्रभागातील सदस्यांनी त्यांच्या अडीअडचणी या ठिकाणी प्रशासनासमोर मांडल्या. त्या माननीय अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांनी ऐकून घेतलं आणि संबंधित झेडो असतील, संबंधित पीएचई विभागाचे अधिकारी असतील, त्यांना देखील योग्य पद्धतीने सूचना दिल्या आणि सदस्यांनी ज्या मागणी या ठिकाणी केलं त्याचं देखील निराकरण लवकरच महापालिकेच्या माध्यमातून करतो असं अभिवाचन या ठिकाणी दिलं. आणत असताना त्यांनी काही सूचना सुद्धा केलेल्या आहेत. या सूचनाचा सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं निराकरण केले जाईल याचा आमच्या महापालिकेच्या HOD बैठकीमध्ये तो निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर मी या माध्यमातून इथं आश्वासित करतो की आज या बैठकीचा मूळ उद्देश हा नगरसेवकांच्या असलेल्या अडचणी समजून घेणे आणि त्याचा लवकरात लवकर निपटारा करणे हा होता. आणि त्या माध्यमातून सर्व सदस्यांनी आम्हाला आज या बैठकीत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, चांगल्या पद्धतीच्या सूचना केल्या. म्हणजे आलेल्या सूचनाचं महापालिकाच्या माध्यमातून लवकरात लवकर ते निराकरण करायचा महापालिकेचा प्रयत्न राहील. धन्यवाद.